तर संजय मंडलिक यांनी विधान केलंय, आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत असंही संजय मंडलिकांनी म्हटलंय आणि त्यांनी हे विधान वादग्रस्त केलेलं आहे। कोल्हापूरची जनताच आता खरी वारसदार असल्याचंही मंडलिक म्हणाले। या पद्धतीने या कोल्हापूरच्या गादीवरती वारसदार बनाले, त्याच पद्धतीने सुद्धा एक प्रकारचा हा राजहट्ट आहे की आपण लोकसभेला सुद्धा जावं आणि म्हणून हे सगळे राजहट्ट पुरवण्यासाठी काय कोल्हापूरची जनता राहिलेली नाही। या कोल्हापूरच्या जनतेला विकास पाहिजे आहे आणि विकासाच्यासाठी मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी या निवडणुकीला महायुतीने मला उमेदवार उभा केलेला आहे आणि माझी आपल्या सगळ्यांची साथ मला आवश्यक आहे। त्या बंधाला हात लावायचे नाही, त्या बंधाला टांगण मारायचे नाही, त्या बंधाला काय करायचं कुस्ती कशी होईल, फटाकडी करायचं तरी मानव हात घालायचा आणि मग हा मानव हात घालण्यात झाला तर तुमचं जातीचा आपला धडा करणार अशी गोष्ट कामावर करतो आम्ही हळूहळू निर्मित करतो। तर मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे आता जे महाराज साहेब जे आहे ती कोल्हापूरच्या आहेत का भारूच्या खरे आहेत का हे सुद्धा कुठेतरी दत्तक झालेले आहे। खरे वारसदार नाही, खरे वारसदार तुझ्या न्यावं चौधरी आंबेडकरांची मान मंडळी यावं आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणे